गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आदी जयघोष करत धुळ्यातील फाशीपूल चौकाच्या महाराजाचं आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 25 फुटाच्या आकर्षक अशा गणरायाच्या मूर्तीनं सर्व धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं. यंदा 2 दिवस आधीच आदिवासी पॉवर ग्रुपच्या बाप्पाचं मंडपात आगमन झालंय. आग्रा रोडवरून निघालेली आगमन सोहळ्याची मिरवणूक फाशीपूल चौक या ठिकाणी संपन्न झाली. आदिवासी समाजाचे युवा नेते अजय पवार यांच्या नेतृत्वात गेल्या 35 वर्षांपासून आदिवासी पॉवर ग्रुप गणपती उत्सव साजरा करतोय. दरवर्षी कोर्टाजवळ स्थापन होणारी गणरायाची ही विशालकाय मूर्ती यंदा मात्र फाशीपूल चौकात विराजमान होणार आहे. गणेशोत्सवाच्या या 10 दिवसात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती आदिवासी पॉवर ग्रुपचे अध्यक्ष अजय पवार यांच्याकडून देण्यात आली आहे. यावेळी आदिवासी पॉवर ग्रुपचे अध्यक्ष अजय पवार, तुषार बागल, बबलू वखारे, विशाल अंकुशे, मनीष पवार, वाल्मिक माळी, किशोर जाधव, टिपू भोई, देवा जाधव, अश्विन जाधव, विजय पवार, तुषार जाधव यांच्यासह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. आमचं मंडळ आदिवासी पॉवर ग्रुप फाशीपूल चौकाचा महाराजा. आम्ही जवळजवळ 35 वर्षापासून हे सांस्कृतिक आणि सगळे आमच्या मंडळामार्फत काम करतोय. सगळे उत्सव, गणपती उत्सव जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीने आमच्या मंडळाकडून आम्ही दरवर्षी साजरा करतो व खूप उत्साहात साजरा करतो. तरी सर्वांना आमच्या मंडळाकडून गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा. यंदाच्या वर्षी आमच्या मूर्तीची उंची ही 22 ते 23 फूट असल्यामुळे आम्ही यंदा गणपती मिरवणूक 2 दिवसाआधी काढलेली आहे आणि 10 दिवसामध्ये आमच्या मंडळाकडून असे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा काही चांगले कामं असतील, काही रक्तदान शिबिराचे कार्यक्रम असतील, परत आम्ही आमच्या मंडळाकडून काहीतरी जे सगळे डॉक्टर्स आणि त्यांना भेटून आम्ही यावेळेस कॅम्प लावणार आहे असं सगळं आमचं चाललेलं आहे. तरी आमच्या मंडळाकडून खूप चांगले कार्य असतात. आमच्या मंडळाचा भंडारा हा 3 तारखेला खूप मोठा भंडारा असणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी आमच्या मंडळाला भेट द्या. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.